जनगणनेची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा आता अखेर संपली आहे. गृह मंत्रालयाने दिनांक 16 जून रोजी जनगणना कायदा 1948 अंतर्गत जनगणना आणि जातीच्या जनगणनेशी संबंधित अधिकृत राजपत्र अधिसूचना जारी केली आहे. यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊयात. भारतामध्ये 1872 मध्ये जनगणना प्रक्रिया सुरू झाल्यापासून ही 16वी जनगणना आहे, तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना. 1 मार्च 2027 या मध्यरात्रीपर्यंत लोकसंख्या आणि सामाजिक स्थितीचा डेटा रेकॉर्डमध्ये नोंदवला जाईल. जनगणनेचा प्राथमिक डेटा मार्च 2027 मध्ये प्रसिद्ध केला जाणार. जनगणना ही 2 टप्प्यात होणार असून लडाख, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात 1 ऑक्टोबर 2026 पासून जनगणना सुरू होणार, तर देशातील उर्वरित भागात ही प्रक्रिया 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. घरोघरी जाऊन जनगणना करण्यासाठी 34 लाख सर्वेक्षक आणि पर्यवेक्षक नेमणार असून याशिवाय 1,30,000 जनगणना अधिकारी तैनात केले जाणार आहे. हे सर्व कर्मचारी जनगणनेसाठी क्षेत्रीय सर्वेक्षणाचं काम करतील आणि त्याचा संपूर्ण डेटा तयार करतील. जनगणनेत जात देखील विचारली जाणार. पहिल्या टप्प्यात घरांची यादी ऑपरेशन म्हणजेच HLO मध्ये प्रत्येक घराची निवासी स्थिती, मालमत्ता आणि सुविधांची माहिती गोळा केली जाणार. यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या जनगणनेत प्रत्येक घरातील प्रत्येक व्यक्तीची लोकसंख्या शास्त्रीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि इतर तपशील घेतले जाणार आहे. जनगणना मोबाईल ॲप्लिकेशन वापरून डिजिटल पद्धतीने केली जाणार. लोकांना स्वगणनेची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. जनगणनेशी संबंधित सर्व डेटाची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जाणार आहे, ज्यामध्ये जनगणनेसाठी डेटा गोळा करणे, हस्तांतरित करणे आणि साठवणे यासह प्रत्येक टप्प्यावर डेटाची लीक होऊ नये यासाठी कडक व्यवस्था केली जाणार.